मध्ये आता दराडे बंधू विरुद्ध गीते हा सामना जवळपास निश्चित मानला जातोय. मात्र ज्या कुणाल दराडेंमुळे हा सामना सुरू झाला असं म्हटलं जाते, कारण कुणाल दराडेंचा नेमकं घडलं होतं. विरोधक या षडयंत्रामध्ये यशस्वी झाले असं मला वाटतंय. मी अतिशय सुसंस्कृत असणारा माझा परिवार आहे. मी स्वतः इंजिनियर आहे. माझी फॅमिली डॉक्टर आहे. आणि हे कुणाला तरी चितवण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी माझं स्पष्टीकरण त्या ठिकाणी देणारच आहे. परंतु मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे का मला असं कोणाबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. तुम्ही जर माझी पार्श्वभूमी जर बघितली तर माझी पार्श्वभूमी नियमित संयमाची आहे ना. तुझं तुमची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं की त्यांचा तुम्ही बाप काढला त्यांचा. मी चॅलेंजनी सांगतो, गणेश भाऊ आदरणीय त्यांना माझं एवढं सांगणं आहे का तुम्ही फॉरेन्सिकला ती ऑडिओ द्या आणि ती जर फॉरेन्सिकला देऊन त्याची तुम्ही टेस्ट माझा ओरिजिनल व्हॉइस आहे का ते बघा. आणि जर मी खरोखर गुन्हेगार जर सापडलो तर ते माझे बंधू आहे, ते म्हणतील ती शिक्षा मी घ्यायला तयार. तुमच्यावर तुमचं नाव घेऊन 100% त्यांची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे. जे माझे विरोधक आहे ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना जे हवं होतं ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले. कोण विरोधक? मी ते आज या ठिकाणी खुलासा करणार नाही, कारण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या हितचिंतकांपैकी कोणी हे षडयंत्र आखलं त्याचा सुद्धा मला शोध भविष्यात घ्यावा लागणारच आहे. मित्र पक्षांकडनंच तुमचा घात झाला असं दिसतंय असं वाटतं का? नाही, मी इतका मोठा नाही. मी पक्षाविषयी काही बोलणार नाही. तुम्ही सकाळपासून माझ्या या प्रक्रियेमध्ये होते. मी तुम्हाला सांगितलं होतं का मी पुन्हा माझ्यानंतर तुम्हाला सांगेन आणि याच्यामध्ये झालेला आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो की तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी या एआयच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे आणि तो तुम्ही लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर तो माझा जर व्हॉइस असेल तो गोकुळ भाऊ, गणेश भाऊ जे सांगतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तक्रार करणार का तुम्ही म्हणता की बनावट आहे? नाही, तक्रार म्हणून नाही. गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, दराडे परिवार असेल, हे एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये गैरसमज होत असतात. नाही, तुम्ही म्हणताय ती बनावट आहे, तुमच्या नावाने आहे, त्यामुळे तुम्ही पोलिसात तक्रार करणार का? 100% त्याची शहानिशा तर होईलच ना. त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे. आता गोकुळ गीते समोर आहे तुमच्या थेट. वडिलांविरोधात किती संघर्ष वाटतो या निवडणुकीचा आता? नाही, आज मी त्याबद्दल काही बोलू इच्छितो नाही, कारण आता मला शेवटी महायुती काय करते ते मी सांगू शकत नाही. पण मला गोकुळ भाऊंना आणि गणेश भाऊंना इतकंच सांगायचं आहे पुन्हा की आपल्या दोघांमध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या दोघांमध्ये कशी कुस्ती लागेल आणि ती कुस्ती लावून त्या ठिकाणी तमाशा बघायचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे. असो, तो गैरसमज लवकरच गणेश भाऊंचा आणि आपल्या गोकुळ भाऊ